नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 26 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताची चौथी आण्विक पाणबुडी लॉन्च करण्यात आलेली आहे, त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी S4 असं त्या आण्विक पाणबुडीचं नाव आहे मित्रांनो। आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भारताची चौथी आण्विक पाणबुडी आहे, त्याचं नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। ही जी आण्विक पाणबुडी आहे ती विशाखापट्टणम येथून लॉन्च करण्यात आलेली आहे आणि ही अरिहंत श्रेणीची पाणबुडी आहे। 3500 किलोमीटर मारा करण्याची क्षमता आहे। त्यासोबतच 8 K4 बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारासुद्धा करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे। तर या काही गोष्टी वैशिष्ट्ये या पाणबुडीविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्यासोबतच इतर पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जसं की हे जी अरिहंत श्रेणीच्या 6 परमाणु पाणबुड्या आहेत त्याची निर्मितीही केली जात आहे आपल्या भारतामध्ये। त्यातल्या 2 ज्या काही आहेत INS अरिहंत आणि INS अरिघात, तर या 2 तयार होऊन याची निर्मिती आपण करून त्याला नौसेनेमध्ये दाखलसुद्धा केलेलं आहे। तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे, INS अरिहंत आणि INS अरिघात। त्यासोबतच INS विक्रांतविषयीसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं। ते काय आहे तर भारताचा तो स्वदेशी जहाज आहे INS विक्रांत। त्याची अशी क्षमता आहे किंवा खासियत आहे की लढाऊ विमान ती वाहून नेण्याची क्षमता आहे मित्रांनो। त्यावर एक हवाई पट्टी आहे, त्यावरून आपण लढाऊ विमानांना ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आपण ते लँडिंग करू शकतो किंवा मग त्या युद्धाच्या वेळेस वगैरे त्याला हवेमध्ये त्याला प्रक्षेपित करू शकतो। तर ती खासियत आहे INS विक्रांतची। त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की भारतामधील पहिला पाणबुडी पर्यटन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर अशा प्रकारचा पहिला पाणबुडी पर्यटन आहे सुरू झालेला गुजरातच्या द्वारका या ठिकाणी। तर हा स्टार करून ठेवायचा आहे आपल्याला पॉईंट। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। नुकतेच कालिदास सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए रघुपती भट यांना नुकतंच 2024चा कालिदास सन्मान हा जाहीर झालेला आहे। तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघूया। हा जो कालिदास सन्मान आहे मित्रांनो, तो मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात येतो आणि हा यावर्षीचा रघुपती भट यांना देण्यात आलेला आहे। आणि तो जो काही रघुपती भट्ट आहेत ते चित्रकला या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहेत, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच इतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत 2024 या वर्षामध्ये, ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण या पुरस्कारांवर आपल्या प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो। म्हणून आपल्याला पुरस्कार आणि त्याचे विजेता लक्षात ठेवायचे आहेत। तर पहिला पुरस्कार असणार आहे मिस इंडिया, जी काही मिस वर्ल्ड आहे 2024ची, ती कोण बनलेली आहे? क्रिस्टिना पिचकोवा। मिस युनिवर्स ठरलेली आहे शेनिस पलासियो। ज्ञानपीठ 2023चा पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचारी यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे। 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे। लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मिथुन चक्रवर्ती यांना। त्यासोबतच आपल्या महाराष्ट्रातील 2 महत्त्वाचे पुरस्कार ज्या व्यक्तींना देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पहिली असेल साहित्य अकादमी मराठी साहित्य, जे काही बालसाहित्य आहे मराठी बालसाहित्य, त्याला देण्यात आलेलं आहे। ते भारत सासने यांना, शमशेर आणि त्यांच्या भूत बंगला या कादंबरीसाठी। त्यासोबतच जो काही मराठी युवा साहित्याचा पुरस्कार आहे तो देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आलेला आहे। तर हे दोन्ही जे पुरस्कार आहेत मित्रांनो साहित्य अकादमीचे मराठी संबंधित, तर ते दोन्हींवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाणार 100%। म्हणून हा जो काही मराठी साहित्याचे जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते आपण लक्षातच ठेवायचे आहेत। कादंबरी त्यांची आणि विजेता हे आपण नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी लुओंग कोंग हे नुकतंच व्हिएतनाम या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत। तसेच मित्रांनो
यासोबतच आपल्याला इतर राष्ट्रांचे जे प्रमुख म्हणून नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत या वर्षामध्ये त्यासुद्धा बघायच्या आहेत. तसं श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत हरिनी अमरसूरिया. श्रीलंका या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत अनुरा कुमारा दिसानायके. फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बर्नियर. थायलंडचे पंतप्रधान ही महिला आहे पेटागट्टर्न शिनावा. तर हा स्टार करून ठेवा मित्रांनो, हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यानंतर इराणचे राष्ट्रपती बनलेले आहेत मसूद पेजिशकियन. ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत कीर स्टारमर. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. या काही नवीन राष्ट्रप्रमुखांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा निवड झालेली आहे 2024 या वर्षामध्ये. तर ते पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, भारताचे नवीन 13वे बंदर कोठे उभारले जाणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ग्रेट निकोबार बेट जे आहे भारताचं, त्या ठिकाणी भारताचं 13वं बंदर उभारलं जाणार आहे. तर त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित जे काही आपली बंदरं आहेत, जे पोर्ट आहेत आपले महत्त्वाचे, त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे. आणि अतिशय महत्त्वाचा हा आंतरराष्ट्रीय असा पोर्ट असणार आहे जो की भारत उभारणार आहे ग्रेट निकोबार बेटावर. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघूया. हे जे बंदर असणार आहे मित्रांनो त्याचं नाव आहे गॅलाथिया बंदर, जे की बंगालच्या उपसागरामधील असणाऱ्या गॅलाथिया खाडीमध्ये उभारलं जाणार आहे. आणि हा एक इंटरनॅशनल असं कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर असणार आहे. आणि हा भारताचा 13व्या क्रमांकाचा बंदर आहे. विचारलं जाऊ शकतो आपल्याला परीक्षेमध्ये की भारताचा 13वा क्रमांकाचा बंदर कोणता आहे? तर नाव लक्षात ठेवायचं आहे गॅलाथिया बंदर आणि क्रमांक लक्षात ठेवायचा आहे भारताचा हा 13वा क्रमांकाचा बंदर आहे. त्यासोबतच आपल्याला या अगोदरचा 12व्या क्रमांकाचा कोणता होता तर ते लक्षात ठेवायचं आहे कामराजा बंदर होता, जो की तामिळनाडू या राज्यामध्ये आपण उभारण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि हे जे काही आपण 13वं बंदर उभं केलेलं आहे ग्रेट निकोबार या ठिकाणी गॅलाथिया बंदर, तर त्यामुळे काय होणार आहे की भारताची इतर देशावर जे काही अवलंबित्व होतं आपल्या ट्रान्सपोर्टेशनसाठी, तर ते कुठंतरी कमी होणार आहे. म्हणजे जे भारताने पाऊल टाकलेलं आहे आत्मनिर्भर भारताकडे, तर त्याच्यातला हा काय एक पाऊल आपण म्हणू शकतो. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा नुकतंच जर आपण बघितलं 1-2 महिन्याखाली, तर महाराष्ट्रामधील पालघर या जिल्ह्यामध्ये वदावन नावाचं एक बंदर उभं केलं जात आहे मित्रांनो. त्याची आधारशिला किंवा भूमिपूजन हे नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे सुद्धा पॉईंट आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ मित्रांनो कृपया करून आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे. आपल्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे, आपल्या स्टडी ग्रुप्समध्ये पण शेअर करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेकडून मूनलाईट प्रोग्राम लॉन्च करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, ESA अर्थात युरोपियन स्पेस एजन्सी. या ठिकाणी आपण एडिटिंगमध्ये ती चूक झालेली आहे मित्रांनो नासा, पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ESA अर्थात युरोपियन स्पेस एजन्सीकडून हा मूनलाईट प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे ESA. त्यानंतर याविषयी थोडी अधिकची माहिती बघूया. हा जो काही मूनलाईट प्रोग्राम आहे मित्रांनो, याद्वारे हे ESA जो काही एजन्सी आहे युरोपियन देशांची, ते काय करणार आहे की चंद्रावर समूहामध्ये 5 उपग्रह सोडणार आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ही जी युरोपियन स्पेस एजन्सी आहे त्याविषयी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. स्थापना 1975 झालेली आहे आणि याचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारतातील पहिला क्लाउड चेंबर कोठे उभारला जाणार आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी भारतातला पहिला क्लाउड चेंबर उभारला जाणार आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा जो क्लाउड चेंबर आहे मित्रांनो, याद्वारे ढग निर्मितीसाठी आवश्यक परिस्थिती तयार केली जाणार आहे. यामध्ये काय असेल की ट्यूब असेल, एक दंडगोलाकार आकाराचं चेंबर असेल, यामध्ये पाण्याची वाफ, ॲरेसोल्स, आर्द्रता इत्यादी जे काही घटक जे ढग निर्मितीसाठी आवश्यक असतात ते त्यामध्ये असणार आहे. याचं उद्दिष्ट काय आहे, कशासाठी हा आपण क्लाउड चेंबर उभं करत आहोत? तर भारतीय जे हवामान प्रणाली आहे त्यावर परिणाम करणाऱ्या
क्लाउड फिजिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामुळे काय होईल की पुढील हवामान जे काही संबंधित नियोजन आहे ते करण्यास आपल्याला कुठंतरी फायदा होणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारतामधील पहिलं क्लाउड चेंबर असणार आहे मित्रांनो हे ढग निर्मिती संदर्भामधला, आणि ते आपल्या महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये उभं केलं जाणार आहे. म्हणून आपल्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, S गोपालकृष्णन हे नुकतंच स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, याची स्थापना 1975ला झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे जे SSC आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, विविध जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही पद आहेत ते पदभरतीचं हे एक माध्यम आहे, त्याद्वारे पदभरतीही केली जात असते. त्यासोबतच आपल्याला इतर ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत या वर्षामध्ये त्यासुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण यावरसुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिलं नाव असेल अमृत मोहन प्रसाद, जे की SSBचे प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर असेल दलजीत सिंह चौधरी, जे BSFचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. अनिश दयाल सिंह जे CRPFचे प्रमुख बनलेले आहेत. राजविंदर सिंग भट्टी CISF. B श्रीनिवासन जे NSGचे प्रमुख बनलेले आहेत. आलोक शर्मा SBGचे प्रमुख बनलेले आहेत. राहुल रसगोत्र ITBP. पियुष आनंद NDRFचे प्रमुख बनलेले आहेत. अनुराग गर्ग NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो आपले जे काही 3 सैन्य दल आहेत त्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बदललेले आहेत, ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे. जसं की भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदलाचे प्रमुख बनवण्यात आलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. आणि भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या या नियुक्त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, स्टार करून ठेवायचं आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाच्या 2 नियुक्त्या झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनलेले आहेत सुजाता सौनिक, आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनवण्यात आलेला आहे रश्मी शुक्ला यांना. आणि महाराष्ट्रासाठी हे महत्त्वाचं मित्रांनो, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की या महत्त्वाच्या पदांवर पहिल्यांदाच महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव असो किंवा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, आत्तापर्यंत एकही महिला या पदावर नियुक्त करण्यात आलेली नव्हती. पहिल्यांदाच दोन्ही पदांवर दोन्ही महिलांना नियुक्त करण्यात आलेला आहे. म्हणून हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे ADB अर्थात एशियन डेव्हलपमेंट बँकचा नवीन 69वा सदस्य देश कोण बनला आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इस्रायल हा देश या एशियन डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हा जो ADB आहे मित्रांनो, एशियन डेव्हलपमेंट बँक असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. याची स्थापना 1966ला झालेली आहे आणि मुख्यालय आहे फिलिपिन्स या देशामधील मनिला या शहरामध्ये. आणि या ADBचा 69वा देश बनलेला आहे इस्रायल हा देश. तर हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, विचारलं जाऊ शकतं आपल्या परीक्षांमध्ये. त्यानंतर कालच्या ज्या काही चालू घडामोडी होत्या मित्रांनो, त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच कोणता देश मलेरिया या आजारापासून मुक्त झाला आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर B, इजिप्त देशाला WHOनं नुकतंच मलेरिया आजारापासून मुक्त घोषित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच प्रकाशित इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक्स फ्रीडमनुसार भारताचा क्रमांक किती आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर D, 84वा क्रमांक या इंडेक्सनुसार भारताचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर C, 21 ऑक्टोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता नुकतेच वर्ल्ड स्टील असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर C, TV नरेंद्रन हे याचे अध्यक्ष बनलेले आहेत. याविषयी डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणते चक्रीवादळ ओडिसा राज्याच्या किनारी भागात आले होते, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर A, डाना नावाचं हे चक्रीवादळ ओडिसाच्या तटवर्ती भागामध्ये आलेलं होतं मित्रांनो. त्याविषयी आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता 2025मध्ये 18वा प्रवासी भारतीय दिवस कोठे आयोजित करण्यात येणार आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर B, भुवनेश्वर या ठिकाणी हे 18वा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येणार आहे.
त्या संदर्भामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणता देश इंटर पार्लमेंटरी युनियनचा 181वा सदस्य देश बनलेला आहे. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, जमैका हा देश या इंटर पार्लमेंटरी युनियनचा नवीन सदस्य बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी महिला खेळाडू कोण बनली आहे. आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, सुजी बेट्स ही जी की न्यूझीलंडची महिला खेळाडू आहे मित्रांनो, ती सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी महिला खेळाडू बनलेली आहे. या संदर्भामध्ये सर्व प्रश्न आपण काल डिटेलमध्ये बघितलेलेच आहेत. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चनसुद्धा दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की महाराष्ट्रातील पहिला आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात सुरू केला जाणार आहे. आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मित्रांनो तुम्ही या होमवर्क क्वेश्चनना देत आहात. खरंच मनापासून आनंद होतो की आपले विद्यार्थी आपल्या प्रयत्नांना कुठेतरी प्रतिसाद देत आहेत. तुम्हाला या प्रश्नांचा फायदा हा तुमच्या परीक्षांमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. म्हणून अशीच तुमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन राहू द्या मित्रांनो. उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त सर्व विद्यार्थी मित्रांनी प्रयत्न करायचे आहे. आजचे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर बघूया किती विद्यार्थी मित्र देतात. तर हे जे काही कालचा प्रश्न होता त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला आदिवासी विद्यापीठ सुरू केलं जाणार आहे. त्यासोबतच आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे मित्रांनो की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आलेलं आहे. आणि ऑप्शन्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. बघूया किती विद्यार्थी आहेत आपले याचं उत्तर हे देतात. त्यानंतर मित्रांनो आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर देण्यात आलेले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. बघूया किती विद्यार्थी आहेत की ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. मला खात्री आहे कारण आपल्या चॅनलसोबत जे जोडले गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना याचा 100% उत्तर हे येणारच आहे. कारण भरपूर वेळेस हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.